नमस्कार, मी रुचिता ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. वंशावळ आपल्या घरातली, नात्यातली, सेलिब्रिटी लोकांची, राजकारणातल्या लोकांची वंशावळ आपल्याला नीट माहिती असते आणि असं लग्न वगैरे जमवताना तर ही वंशावळ आणखी व्यवस्थित तपासली जाते. कोण कोणाचा मुलगा, नातू, नात, आजी, अगदी सगळं काही, हो की नाही? तसंच जनावरांचंही असतं. तुम्ही म्हणाल हे कसं काय? याचं उत्तर आहे इयर टॅगिंग. अलीकडच्या काळात शासनाने जनावरांना इयर टॅग लावणं बंधनकारक केलंय. सोप्या भाषेत इयर टॅगिंग म्हणजे जनावरांचा युनिक नंबर, अगदी जसा आपला आधार कार्ड असतो तसाच. त्याच्याशिवाय आता जनावरांची विक्री, विमा काहीच शक्य नाही. पण का आहे बरं हे इयर टॅगिंग गरजेचं आणि त्याचा या वंशावळीशी संबंध काय असतो हेच आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. आपल्याला हे तर कळलं की इयर टॅगिंगमध्ये प्रत्येक जनावराला त्याचा एक नंबर दिला जातो, जो कायमस्वरूपी एकच असतो. त्याच्यामुळे आपण जनावरांना अचूकपणे ओळखू शकतो आणि हा टॅग सहसा वासरू जन्मल्यानंतर त्याला लावला जातो. त्या वासराच्या नोंदीमध्ये आईचा आणि वडिलांचा टॅग नंबर लिहिला जातो. अशा प्रकारे त्यांच्या वंशावळीची नोंद होते. मग या वंशावळींची नोंद करून काय फायदा असतो बरं? याचा फायदा येतो शुद्ध जातीच्या निवडीच्या वेळेस. वंशावळीच्या नोंदीमुळे कोणतं जनावर शुद्ध जातीचं आहे हे समजतं. चांगल्या वंशावळी असलेल्या जनावरांपासून पुढचा संकर केला जातो. आता याचं एक उत्तम उदाहरण पाहूयात. उत्तम प्रतीच्या दुधाळ गायीचा वळू हा पुढच्या संकरासाठी उत्तम मानला जातो, कारण दूध देण्याच्या क्षमतेचा जो गुण असतो तो वळूमधून पुढच्या पिढीमध्ये जात असतो. त्यामुळे कोणता वळू कोणत्या गायीचा आहे, त्या गायीची दूध उत्पादनाची क्षमता किती आहे हे पाहता येतं. त्यावरून हा वळू संकरासाठी योग्य आहे का नाही हे ठरवता येतं. आणि त्यामुळे जनावरांची खरेदी करताना किंवा संकर करताना आपल्याला त्याची वंशावळ माहिती असावी लागते. आता या उदाहरणात आपण बोललो की गायीची दूध उत्पादन क्षमता किती आहे हे पाहता येतं. म्हणजे जेव्हा आपण गायीला इयर टॅग लावतो तो केवळ नंबर देत नाही, तर त्यामध्ये जनावरांचं रोजचं किंवा महिन्याचं दूध उत्पादन, त्यांच्या वाढीची नोंद, त्यांचा आहार नोंदवता येतो. त्यामुळे चांगली उत्पादक आणि कमी उत्पादक जनावरं वेगळी करता येतात. यासोबत इयर टॅगवर प्रजननाच्या अचूक नोंदी देता येतात. जसं जनावरांच्या हिटचा कालावधी, कृत्रिम रेतन, गर्भधारणा, वासराचा जन्म हे सर्व एका टॅगवर नोंदलं जातं. सोबत इयर टॅगमुळे कोणत्या जनावराला कोणत्या आजारावर कोणती लस, कोणतं औषध केव्हा दिलंय या सगळ्याची नोंद राहते. तसंच याची नोंद वंशावळीमध्ये सुद्धा केली जाते. त्यामुळे पुन्हा चूक होण्याची शक्यता कमी होते. आता तुम्ही म्हणाल याची नोंद ठेवली जाते, पण नोंद नेमकी कुठे केली जाते? काळजी करू नका, तेही सांगते. भारत सरकारच्या भारत पशुधन प्रणाली INAPH या ऑनलाईन पोर्टलवर नोंदवली जाते. यामध्ये जनावराचा 12 अंकी टॅग नंबर, मालकाचं नाव, जनावराचा प्रकार, लिंग, वय, लस आणि आरोग्याविषयीची सर्व माहिती डिजिटल स्वरूपात साठवता येते. यामुळे कोणत्याही जनावराचा इयर टॅग नंबर टाकला की त्याचा पूर्ण इतिहास आपल्याला एका क्लिकवर पाहायला मिळतो. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि तुम्हाला आणखी कोणते विषय ऐकायचे असतील तर ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सुचवा. तुम्ही सुचवलेले विषय आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येऊ. आणि अशाच शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.